नमस्कार सर्वांना, मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर पहा, आज आपण घरगुती साहित्यामध्ये आणि झटपट पद्धतीमध्ये दाखवणार आहे गव्हाची खीर. तर आता श्रावण ही चालू होणार आहे आणि गणपती बाप्पा ही येणार आहे. चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट पद्धतीमध्ये आपण पाहूया गव्हाची खीर. तर पहा, इथे मी गहू अगोदरच कुकरला शिजवून घेतलेला आहे आणि 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये काजू, मनुके, बदाम आणि इलायची आणि जायफळ पूड घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे. आता इथे हे ऑप्शनल आहे की तुम्ही ड्रायफ्रूट घालणार असाल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही आहे. पण इथे अवश्य मी सांगेल की इलायची पावडर आणि जायफळ पूड ही घाला. खसखस ही ते ऑप्शनल आहे, पण घाला आणि मग पहा किती सुंदर लागते. तर पहा, पुढची रेसिपी आणखीन पाहू. आणि पहा, इथे गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे इथे पहिला जो गूळ होता तो संपला होता, म्हणून इथे मी वेगवेगळा गूळ घेतलेला आहे. इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गूळ घालायचा आहे. मी इथे सगळंच घालून घेणार आहे. आम्हाला खूप गोड आवडतं. तुम्हालाही आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडे जास्त ठेवा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला इथे लो टू मिडियम गॅसवरती 10 ते 15 मिनटं असंच उकळवून घ्यायचं आहे. आणि पहा, इथे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये पहिल्यांदा बदाम आणि काजू आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी तुपावरती छान असं लो गॅसवरती परतवून घ्यायचं आहे, एकदम क्रिस्पी होईपर्यंत. तर पहा, 2 ते 3 मिनटं आपण असंच त्यांना तळून घ्यायचं आहे तुपावरती. आता त्याचमध्ये थोडीशी खसखस आणि मनुके घालून घ्यायचे आहेत. पहा किती छान असे भाजलेले आहेत. हे सगळ्यात लास्टला घालायचं खसखस आणि मनुके. हे पटकन भाजले जातात आणि पटकन ते जळूही शकतात, म्हणून कधीही बदाम आणि काजू हे अगोदरच तळून घ्यायचं आणि ते झाल्यानंतरनं लास्टला खसखस आणि बेदाणे टाकायचे. आता हेही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि पहा किती छान असं परतवून झालेलं आहे. तर आता हे साईडला घेऊया आणि जे आपलं गूळ आणि गहू जो आपला छान असा शिजत आहे त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच हे घालून घ्यायचं आहे. तर पहा, इथे छान असं मिक्स झालेलं आहे, मॅशही छान झालेलं आहेत गहू आणि एकदम एकजीव झालेला आहे छानच. इथे गॅसची फ्लेम ऑनच आहे. तर यामध्ये घालून घेऊया आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले आणि पहा किती सुंदर दिसत आहे. सांगितल्याप्रमाणे सेम मेथड यूज करा. खसखसनी खूप छान दिसते आणि ज्यावेळेस आपण खीर खातो तेव्हा छान अशी एक फ्लेवर तयार होतो तोंडामध्येच, एकदम खमंग. तर आता हे घालूनही आपल्याला 10 मिनिटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि पहा किती छान अशी खीर पूर्ण अशी मिळून आलेली आहे आणि खूपच अशी छान क्रीमी झालेली आहे. आता दूध इथे गरम आहे आणि गरम खिरीत गरम दूध घालून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा, जेवढ्या टेम्परेचरला दूध आहे तेवढ्याच टेम्परेचरला खीर ही हवे. गुळाचं ही टेम्परेचर तसंच पाहिजे आहे. पहा, आता हेही आपल्याला 10 मिनिट असं लो फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर पहा, खूपच छान अशी आपली खीर झालेली आहे. आता याच्यामध्ये जी आपण ठेचून घेतलेली आहे हाताने ती इलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची. इथे ही स्किप करायची नाही, अवश्य घालायची आणि शक्यतो इलायची हातानेच ठेचून घ्या. जे आपण रेडीमेड पावडर आणतो तिला एवढाही स्मेल नसतो, सुहास नसतो तिला जास्त. आणि जायफळ ही घालायला विसरू नका. तसंच कुठल्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं तर तो अजूनच छान होतो. तर तुम्हाला आवडत असेल तर चिमूटभर मीठ घाला. आणि पहा किती छान अशी आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. तर आता गणपती बाप्पा येणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पहा, आज आपण इथे अगदी इन्स्टंट पद्धतीमध्ये पाहिलेली आहे गव्हाची खीर. तर ह्या अगोदर ही आपण खवा घालून ही
इन्स्टंट पद्धतीमध्येच दाखवलेले आहे. एकदम अशी क्रीमी टेस्टची खीर आपण पाहिलेली आहे आणि इथे मी झटपट पद्धतीमध्ये घरगुती साहित्यामध्येच होणारी आणि तेही 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही गव्हाची खीर दाखवलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर आता येणाऱ्या गणपती बाप्पाला हीच मेथड वापरून ही अशी सेम खीर करा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा की कसा होता तुमचा अनुभव. बाय.